नमस्कार मंडळी, मी प्रदीप. आज मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नुकताच श्रावण मासारंभ झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण एका मंदिराला नक्कीच भेट देतो. ते मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर किंवा शंकराचे मंदिर. आज अशाच एका शंकराच्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत. पुण्यापासून साधारण 36 किलोमीटर अंतरावरती हे ऐतिहासिक बनेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला वन आहे, धबधबे आहेत. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या. चला तर आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पुढे जाऊया. बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला 36 किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्य. बनेश्वरच्या मुख्य कमानीतून आत गेल्यावर डाव्या बाजूला भव्य असे दुचाकी पार्किंग आहे. पुढे गेल्यावर आपल्याला पूजेच्या साहित्यांची छोटी दुकाने दिसतात. मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या समोरच मोकळ्या आवारात 5.5 फूट उंचीचा भव्य त्रिशूळ उभारलेला आहे. बनेश्वर मंदिर चारही बाजूंनी बंदिस्त आवारात बांधलेले आहे. या मंदिराच्या आग्नेय बाजूस एक दरवाजा आहे. या दरवाज्यातून पायऱ्या उतरून खाली आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची 2 कुंडे पाहण्यास मिळतात. आता इथे मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू असल्याचे दिसते. पहिल्या कुंडातील पाणी धार्मिक विधी आणि पिण्यासाठी वापरले जाते, तर दुसऱ्या कुंडातील पाणी स्नानासाठी वापरले जाते. या दोन्ही कुंडांची खोली सुमारे 12 ते 15 फूट आहे. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी एका कुंडात निळसर आणि जांभळ्या रंगाचे मासे सोडले आहेत, तर दुसऱ्या कुंडात कासव सोडले आहे. बनेश्वर मंदिराची रचना मध्यमकालीन वास्तुशिल्पाप्रमाणेच असून या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये केली. मंदिर उभारण्यास एकूण खर्च 11,426 रुपये 8 आणे आणि 6 पैसे असा आला. उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेला नंदी मंडपात भव्य नंदी पाहण्यास मिळतो आणि या नंदी मंडपासमोरच मुख्य बनेश्वर मंदिर आहे. या पूर्वाभिमुख शिवालयाच्या 3-4 पायऱ्या वर चढून आल्यावर या मंदिराचा सोपा लागतो. सोपा, सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे 3 भाग आहेत. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणातल्या वसई येथील एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. या घंटेवर 1683 हे साल असून एक क्रॉस आहे. त्या अर्थी ही घंटा एका चर्चमधील असावी असे कळून येते. मंदिराचा सोपा ओलांडून पुढे आल्यावर सभामंडप लागतो. या सभामंडपाला एकही खांब नसून हा सभामंडप 4 बाजूंच्या 4 भिंतींवर आधारलेला असून घुमटाने आच्छादलेला आहे. बनेश्वर मंदिर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. शिवरात्र आणि श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. असे मानले जाते की या मंदिरात दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात. मंदिरातून बाहेर आल्यावर डावीकडे सुंदर असे छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे. याच मंदिराच्या बाजूला एक सर्वांनी पाहावे असे तुळशी वृंदावन आहे. असे मानले जाते की बनेश्वर मंदिर 5व्या शतकात बांधले गेले आणि नंतर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की अहिल्याबाई पहाटे एका खास बोटीने भगवान शंकराची पूजा करण्यासाठी यायच्या. मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच एक सुंदर आणि भले मोठे वडाचे झाड दृष्टीस पडते. इथे धबधबा, ॲडव्हेंचर पार्क, चिल्ड्रन्स पार्क, ओपन जिम अशी अनेक विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत. तिथून डावीकडे गेल्यास वन उद्यानात जाण्याचे प्रवेशद्वार आहे. उद्यानात जाण्याआधी आपल्याला तिकीट काढावे लागते.
मंडळी, बाणेश्वरच्या या वन्य उद्यानामध्ये आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. 20 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहे. हे उद्यान कसे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया आणि उद्यान पाहून घेऊया. उद्यानात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपल्याला चिल्ड्रन्स पार्क लागते. लहान मुले इथे खूप मजेत खेळू शकतात. लहान मुलांचे हे आवडीचे ठिकाण आहे. मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी आणि यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूस धबधबा असून हे तिथले एक प्रमुख आकर्षण आहे. येथील ओपन जिम तर व्यायामप्रेमींसाठी अतिशय सोयीस्कर आहे. येथील प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुढे आपल्याला धबधबा, ॲडव्हेंचर पार्क, कमळ हाऊस, ॲनिमल पार्क या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. काही पुढे गेल्यावर आपण पोचतो ते ॲडव्हेंचर पार्कमध्ये. इथे आपण सिंगल ॲक्टिव्हिटी तिकीट किंवा संपूर्ण पॅकेज घेऊन येथील ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतो. ॲक्टिव्हिटीज प्रमाणे तिकिटांच्या वेगवेगळ्या किमती आहेत. इथून सरळ पुढे आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो. येथील प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सूचनांचे फलक लावले आहेत. इथून आपण या छोट्याशा धबधब्याचा आनंद घेऊ शकतो. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा बनेश्वरला भेट देण्यास उत्तम काळ आहे. धबधबा लहान असला तरी निसर्गाचे हे सुंदर दृश्य पाहून हृदय प्रफुल्लित होते. धबधबा पाहून आम्ही पुढे निघालो. आम्ही सरळ पोचलो ते कमळ हाऊस ॲनिमल पार्कमध्ये. इथे सुंदर अशा प्राण्यांच्या प्रतिकृती आहेत. त्यामध्ये हत्ती, जिराफ, वाघ, सिंह, हरिण अशा अनेक प्राण्यांच्या प्रतिकृती इथे आहेत. तर मंडळी, इथल्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे. इथलं उद्यान पाहिलेलं आहे. इथे धबधबा होता, तो धबधबा पाहिला. या सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.